अभिनंदन केतन, या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेट, चांगला खेळ केलाय. आणि ज्यावेळेला आयोजन कमिटी आता तुम्हाला बोलवेल त्या दिवशी नक्की वेळेवर या. आजचा सामना इथे आता हा संपला. आता पुढच्या सामन्याला सुरुवात करतोय. जाऊया पिंट्या जोशी यांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून, नंतर करण काळन यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. सामना सुरू होतो तर सागा विपक्ष बेतवडे असंघ. तुम्ही पाहू शकता स्ट्रायकिंग एंडला अमर तांडेल ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलं आणि लगेचच आपल्या वडिलांना मानवंदना दिली, आशीर्वाद घेतला. चार षटकांची लढत. वेदांत पाटील स्ट्रायकिंग बॉलर तुम्ही पाहू शकता. चांगली कामगिरी केली केतन पाटील. 38 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला चेंडू फुलटॉस होता. शॉर्ट षटकावरच्या दिशेने खेळून काढलाय. डॉट बॉल. चार षटकांची लढत आहे. 24 चेंडू आहेत. 24 चेंडूमध्ये तर पहिला चेंडू हा निर्धाव आला आहे. आणि धन्यवाद करतो मी IPL कॉमेंटेटर जी कुणाल दिदाचे सर आणि त्याचप्रमाणे करण कारल सर या दोघांचाही. त्यांनी आम्हाला 4 इनिंग करण्यासाठी संधी दिली. मोठा फटका खेळायचा होता. ऑन साईडच्या रिझनमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. एक धाव तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न करतील पण नकार दिलाय. पहिलीच धाव घेतली आता धीरज पाटील यांच्या बॅटमधून. श्री गणेश झालाय संघाचा आणि स्वतःचा अकाउंट देखील ओपन झालाय. अमर तांडेल आता स्ट्रायकिंग एंड. तो विस्फोटक फलंदाज आहे. पहिला अर्धशतक पाहायला मिळालंय त्याच्या बॅटमधून. पाहूया या सामन्यामध्ये कशी फलंदाजी करतो, कारण डू अँड डायची मॅच आहे. नॉकआउट पद्धतीचे सामने. हा सामना जिंकला तर 2 फेरी तुम्ही जिंकू शकता. चांगली कामगिरी करावी लागेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. प्रथम नाणेफेकी जिंकून एक धाडसी निर्णय घेतलाय त्यांनी फलंदाजी करण्याचा. संध्याकाळचा सत्र आहे, क्लायमेट थोडा शांत आहे. बघूया सत्रामध्ये कशी फलंदाजी करतात. वेदांत पाटील पूल केलाय, चेंडूला हुक ते गेला. एक धाव मिळाली. 2 क्षेत्ररक्षक धावतात आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होती. सावध पवित्रा घेतला या चेंडूवर. चांगला चेंडू हाताळलाय. गुडले स्पॉटवर चेंडू होता, त्याला फक्त हुक केला. 2 धावा मिळाल्या या षटकामध्ये. आता तिसऱ्या चेंडूवर अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचा षटक आहे, एकच पॉवर प्ले असणार आहे. 4 षटकांची लढत आहे. अजूनही खोलवर पद्धती हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन आहे तिथे. चिन्मय थोडेसे फ्लंबिंग झाले, त्याचा फायदा घेतला लगेचच धीरज आणि अमरने आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर लागते ती आतापर्यंत 5. चांगली सुरुवात. 2 चेंडूवर 2 दुहेरी धाव तर घेतली अमरने. मोठा फटका मारावा लागेल आता. मोठा फटका तर खेचला आहे. बघूया किती धावा मिळतील. प्रोटेक्शन आहे तिथे. झेलबादची संधी आणि ड्रॉप केलाय झेल सूरजने. चुकी केली. जीवन दान दिलंय मी तरी म्हणेन अमरला. ज्या अमरवर सर्व काही अपेक्षा आहेत आणि त्याच अमरला भेटतोय तो आता जीवन दान. आणि धावसंख्या झाली ती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागते ती बिनबाद 6 धावा झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात कटआउट्समध्ये बरेचसे मान्यवर्स आहेत. यावेळी डीपेस्टा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय नो मॅन्स लँडमध्ये आणि चेंडू जातोय पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. सुपर डुपर रोहित आता त्यांचं आगमन झालंय. सकाळी पहिल्या सामन्यामध्ये नव्हते ते, पण यावेळी कमबॅक केलंय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते रोहित. पहिल्या षटकात या सप्तेर धावसंख्या धावफलकावर लागली ती 10. शेवटच्या चेंडूवर चांगला चौकार आला. एक संघर्षमय चौकार पाहायला मिळाला धीरज यांच्या बॅटमधून. स्ट्रायकिंग एंडला आता पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकतात अमर, ज्याच्यावर खूप काही अपेक्षा आहेत. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. बॅटची लिडिंग एज घेतले. फर्स्ट स्लिपला चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळाला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. झेल थोडासा दूर होता अवधूत यांच्यापासून. प्रयत्न चांगला होता अवधूत यांचा. 1 धाव मिळाले. 1ने धावसंख्या वाढते झाली ती 11 या धावसंख्येवर.
धीरज भोईर ज्याने शेवटच्या चेंडूवर लगावलेला चौकार. आत्मविश्वास वाढला असेल धीरजचा आता. खोदून काढला यावेळी हेलिकॉप्टर, पण टायमिंगमध्ये दम नाही आहे, प्रॉपर कनेक्शन नव्हता. झेल ड्रॉप होतोय अजून एक, त्याचा फायदा घेत असताना दोन. अमरने कॉल केला तिसरी होईन का, तर नकार दिला धीरजने, कारण धीरज तोपर्यंत स्ट्रायकिंग एंडच्या क्रीजमध्ये पोचले नव्हते. 2 धावा मिळतील, 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर 13. सावध पवित्रा घेतलाय, मोठ्या फटक्यांपासून अजूनही वंचित ठेवलाय. सकाळचं सत्रामध्ये धावा होताना पाहिलं, पण आता तुम्ही पाहू शकता संध्याकाळचा सत्र आहे, क्लायमेट थोडंसं शांत आहे, हवासुद्धा पडलेली पाहायला मिळते आपल्याला. ब्लॉक कल्पतीचा चेंडू, चांगला चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू प्रेशर निर्माण करेन फलंदाजांवर. धीरज भोईर ज्याने 5 चेंडूंचा सामना केला आहे, धावा आत्तापर्यंत त्यांच्या बॅटमधून आल्या त्या फक्त 7. अमरने चेंडू फेस केले 4, 7 धावा आल्या त्याच्या बॅटमधून. फिंगर रोल्स केल्यावेळी बॉलरने, झेलची संधी होती, झेल ड्रॉप झाल्या पुरुषोत्तमकडून, चुकी केली. मी तरी म्हणेन यावेळी क्षेत्ररक्षकांनी थोडीशी लेझी अप्रोच दाखवलाय आतापर्यंत तरी. 2 झेल, 3 झेल, हा तिसरा झेल आतापर्यंत तरी सुटलाय. अशा कंडिशनमध्ये तुम्ही झेल ड्रॉप करू शकणार. झेल तर ड्रॉप कोणाचे होते, ज्या 2 फलंदाजांनी मागच्या सामन्यात पूर्णपणे हाहाकार माजवलेला, असे हे 2 फलंदाज चांगली कामगिरी करत असताना. फुलटॉस चेंडू, आता फ्लिक ऑफ द रिस्टचा एक चांगला फटका. चिन्मय पाटील तिथे आहे, चूक झालेली नाहीये, चांगला झेल पकडलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि फलंदाज होतोय तो बाद अमर तांडेल. धक्का क्रमांकाला नवीन बॅटर मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता. जितिकेश अमर तांडेल याच्यासाठी जे सापळं रचलं होतं, त्या सापळ्यात तो फसला, बाद सुद्धा झाला, पण चिन्मय पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी. चांगला झेल पकडला त्याने, आणि अशा मोमेंटमध्ये तुम्ही बघितलं की 3 झेल सुटले होते, पण त्यानंतर चौथा चांगला झेल पकडला चिन्मय पाटील यांनी. अजून एक चांगला चेंडू, स्ट्रॉंग अपील केले, पण पंचांनी अपील फेटाळले. या बरोबरच दुसऱ्या षटकाची सांगता होते. धावफलकावर धावा लागतात त्या फक्त आणि फक्त 14. तर पाणी घेऊन जावा लगेचच, ड्रिंक स्टॉल घेऊन जावा. फलंदाजाने पाणी मागितलेलं, तर 12वा कुठलाही खेळाडू असेल तर तो पाणी घेऊन जाऊ शकतो. पहिल्या षटकात तुम्ही धावा पाहिल्यात त्या फक्त 10. त्यानंतर चांगला कमबॅक केला रोहित, जे गोलंदाजीसाठी आले त्यांनी धावा खर्च केल्या. 4-1 महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद केलं, आणि गरज होती यावेळी त्या गोष्टीची, कारण रोहित भोईर पहिल्या सामन्यात नव्हते, पण ज्यावेळी आले, लेट आहे पण थेट आहे, असंच काहीतरी आहे. रोहित भोईरच्या माध्यमातून 4 धावा खर्च केल्या, 1 फलंदाजाला बाद केला. दिलचे संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला मागच्या सामन्यात. तब्बल 93 धावा त्यांनी कुठल्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा त्यांच्या नावावर राहिल्यात. तसाच प्रयत्न बेतवडे संघाचा सुद्धा असेल. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग ओव्हरचा षटक आहे. अवधूत नॅचरल लेग ब्रेक बॉलर आहेत. सुभाष पाटील यांचे सुपुत्र. सुभाष पाटील देखील अशाच पद्धतीचे गोलंदाजी करायचे. अवधूत म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर, ते सुद्धा अशाच गोलंदाजी करायचे, आणि त्यांचे सुपुत्र आता गोलंदाजीच्या मार्कवर मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली. 7 रन दिले आणि 2 फलंदाजांना बाद केलं होतं अवधूत म्हात्रे यांनी, आणि तेच गोलंदाज आता तुम्हाला बॉलिंग मार्कवर दिसत असताना आमच्या पेवलेन एंडकडून. धीरज सध्या सज्ज झालाय मोठे फटके खेळण्यासाठी. 6 चेंडू खेळले आतापर्यंत, 8च धावा केल्या आहेत. 1 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, पण पाहिजे तशी फलंदाजी आता तरी होत नाहीये बेतवडे संघाची. धाव्यांसाठी थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतात आहे. पुढील चेंडू स्लॉटमध्ये होता आणि पाठवलाय आमच्या कॉम बॉक्सला. सलामी देत असताना चेंडू जातोय आर पार, सीमारेषा पार, सुपर डुपर षटकार. डीजे फक्त 20 सेकंदच गाणं वाजवा.
कारण सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कुठल्याही संघावर अन्याय होऊन द्यायचा नाही, त्यामुळे लगेचच खेळा. बॉलिंगवाल्यांनी पण त्या गोष्टी लक्ष ठेवा, बॅटिंगवाल्यांनी पण त्या गोष्टी लक्ष ठेवा. पहिल्या चेंडूवर आलाय तो षटकार, आघात तर केला आहे. बघूया, अजून एक मोठा फटका खेचलाय, फटका फसला. चिन्मय पाटील पुन्हा एकदा झेल काढली आणि काय झेल पकडलाय, स्वतःला अक्षरशः झोकून दिलाय. या खेळाडूने शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि एक चांगला झेल पकडलाय. फलंदाज होतोय तो बाद धीरज भोईर. तुम्ही पाहू शकतात की अजय पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना अवधूत यांच्या विरोधात पहिल्या चेंडूवर षटकार आला, पण त्यानंतर कमबॅक कसा असतो, पलटवार कसा असतो, हे गोलंदाजांनी कधी शिकावं. आणि तसंच दाखवत असताना अवधूत म्हात्रे यांनी केलाय कमबॅक, मिळून दिलाय तो अजून एक गडी बाद केलाय धीरज यांच्या मार्फत. न्यू बॅटर मैदानामध्ये अजय पाटील पूर्वीच्या काळी खूप चांगला क्रिकेट खेळला, क्रिकेटपासून थोडासा लांब राहिला आहे, पण आता पुन्हा एकदा कमबॅक करतो आपल्या संघासाठी. बेतवडे बेतवडे बी असे दोन संघ आहेत, तुम्ही पाहू शकता. प्रशांत तांडेल असतील, असे बरेचसे खेळाडू होते ते एकत्र खेळायचे. विष्णू असतील. आता बेतवडे संघ फलंदाजी करत असताना एकदा मोठा फटका खेचलाय. स्लॉटमधला चेंडू अजून एकदा पाठवून दिलाय आमच्या कॅमेरामॅनला धडकत असताना. चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. सव्वीस धावा फलकावर लगावल्यात. या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले, एक गडी बाद होताना पाहायला मिळाला. बघूया आता पुन्हा एकदा विकेट मिळते का. परत पहिल्या चेंडूवर 6, नंतर विकेट आणि पुन्हा एकदा 6. पुढील चेंडूसाठी फास्टर 1 चेंडू टाकलाय. डाव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू आहे. पंच दंडित करतील, पण तो पुरंतर बघतोय आपण. एक धाव मिळेल म्हणजे वाईट +1 अशी ही धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर 28. कटआउट्स पाहू शकता तुम्ही आमचे सायना शेठ भोईर जे ऑन स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. काशीनाथजी पाटील, विनोदजी पाटील जे कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष, राहुलजी भोईर साहेब, म्हणजे 4 कटआउट्स तुम्हाला आमच्या टी व्ही स्क्रीनवर पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात सायना शेठ भोईर तर आमच्या मुख्य व्यासपीठावर सुद्धा आलेले आहेत. 40+ क्रिकेटचे एक उत्कृष्ट खेळाडू. गेसर संघामधून नेहमीच चांगलं कार्य त्यांचं राहिलेलं आहे आतापर्यंत, आणि संघबांधणी देखील त्यांची चांगलीच होती. GPL 40+ चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत सायना शेठ भोईर यांची. तर 3 चेंडू झालेले आतापर्यंत, धावा खर्च केल्या त्या 14. एक फलंदाज बाद खोदून काढलाय. अजून एकदा फटका. चिन्मय पाटील यावेळी चुकी झालेली आहे, थोडेसे मागे राहिले. चेंडू त्यांच्या आवाक्यापर्यंत नव्हता आणि चेंडू गेलाय सीमारेष. अनबाउन्स ओव्हर द लाईन, सुपर चौका. खूप मागणे ठरले. आतापर्यंत 18 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये अवधूतने. लिफर 1चा चेंडू होता, बैठक शॉट खेळलाय. वेदांत पाटील होते तिकडे आणि चांगला झेल पकडलाय. अशा प्रकारे फलंदाज बाद होतो जितिकेश आणि धक्का क्रमांक लागलाय 3रा बेतवडे संघाला. षटकातील ब्रेक तर लावलाय. बघूया, 2 विकेट मिळवल्या अवधूत यांनी आतापर्यंत, पण धावा देखील भरपूर खर्च केल्या. 18 धावा खर्च केल्या. मागच्या चेंडूवर गडी बाद केलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहू शकता तानाजी पाटील, उंच
पुरा असा खेळाडू धाकट शरीर यष्टीचा हा खेळाडू आणि पूर्वीच्या काळात तुम्ही बघितलं तर भले भले मोठे षटकार मारण्यामध्ये हा खेळाडू नेहमीच माहीर होता. अजूनही आपल्या रेग्युलर संघामध्ये तीच दमछक आणि आपली ओळख दाखवत असताना तानाजी पाटील आता खेळ तेवढा चांगला करावा लागेल. 7 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याजवळ. धावफलकावर लागले आतापर्यंत 32. या षटकातील शेवटचा चेंडू सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होता. नॅचरल लेग ब्रेक केला. फलंदाजाला समाधान आहे, यष्टिरक्षकला सुद्धा समाधान आहे, पण येतोय तो डॉट बॉल आणि 3 षटकांच्या संपतीला धावसंख्या धावफलकावर येते 32. 3 गड्याच्या मोबदल्यात. लगेचच खेळा, स्पीडअप करा, एकत्रित येऊ नका. दुसऱ्या सत्रात तुम्हालाच फलंदाजी करायचे जेणेकरून लवकरात लवकर सामना संपवायचा प्रयत्न आयोजन कमिटीचा आहे. पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त हातभार तुम्ही दोन्ही संघांनी लावला पाहिजे, कारण खेळायचं आहे तुम्हाला. त्यामुळे अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक, 32 धावा. 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे, 3 षटकांमध्ये 32 धावा. धावफलकावर लागल्या स्ट्रायकिंग एंडला अजय. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला एक उत्तुंग षटकार, तो आता स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजासाठी पुरुषोत्तम गोलंदाजाच्या मार्कवर. मागच्या सामन्यात बरेचसे मागणे ठरलेले पुरुषोत्तम. जवळपास 15 ते 16च्या वर धावा त्यांच्या गोलंदाजीला आलेल्या, आणि आता तोच गोलंदाज पुन्हा एकदा स्लॉगवरचा षटक घेऊन येते. निर्णायक षटक आहे. या षटकाने टार्गेट सेट होईल. थोडासा स्पीडअप करा, थोडा फास्ट खेळा. अजूनही 5:30 होऊन गेलेले आहेत. अर्ध्या तासाच्या आत सूर्य अस्ताला जाईल. त्यानंतर कुठलीच रिक्वेस्ट आम्ही तुमची ऐकू शकत नाही. तर जी रिक्वेस्ट करतोय ते आम्ही तुमच्याकडे आता करतोय. थोडंसं फास्ट खेळा. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळले. अजून एक गली रिझनमध्ये रिस्ट्रिक्शन चांगलं पाहायला मिळालं. 1च धाव मिळाली. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायचा प्रयत्न करा आणि विकेट देखील सॅक्रिफाईस केले तानाजी पाटीलने अजय यांच्यासाठी. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय तो बाद. पाठवा. तानाजी तुम्ही देखील थोडासा धावत जा. मग लगेच दुसरा फलंदाज आहे. तुम्ही थोडा फास्ट खेळा, प्रत्येकाला संधी मिळेल. जय आलेत आता न्यू बॅटर मैदानामध्ये, पण नॉन स्ट्राईक एंडला असतील, कारण अजय पाटीलला जास्तीत जास्त चेंडू फेस करायचे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणून तानाजी यांनी आपली विकेट सॅक्रिफाईस केली. अजय यांच्याकडे आता ती स्ट्राईक आहे. 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न तर अजय यांचा असेनच. बघूयात. मोठा फटका तर घेतला ऑन साईडच्या रेंजने. चिन्मय पाटील आहे, कुठली चुकी होणार नाहीये. काय झेल पकडलाय. फिटनेस काय असतो, फिल्डिंगचा स्टँडर्ड काय असतो, दर्जा काय असतो, संपूर्णपणे दाखवलाय आतापर्यंत तरी चिन्मय पाटील यांनी. आतापर्यंत सलग 3 झेल त्यांनी आतापर्यंत पकडले चिन्मय यांनी. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवतात. एवढे वाकले, गुडघ्याच्या खाली चेंडू होता आणि तो चेंडू त्यांनी गॅदर केलाय, कलेक्ट केलाय आणि फलंदाज बाद होतोय तो अजय पाटील. धक्का क्रमांक लागला 5वा. धीरज नवीन फलंदाज. यावेळी बराच बाहेर टाकलेला चेंडू उजव्या यष्टी सोडून जाण्या पंचांनी दंडित केल्या. स्क्वेअर चेंडू. अवांतर धावसंख्येत 1ने भर पडेल. धावसंख्या दिली ती 34. 1 नंबर. मी तरी म्हणेन त्याच्या क्षेत्ररक्षणाला मार्क द्या 100. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आतापर्यंत चिन्मय पाटील यांनी. 3 झेल पकडलेत. धावफलकावर 34. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. जास्तीत जास्त आता फटके मारावे लागतील. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. समोरच्या दिशेने तर चेंडू उडवलाय. बघूया किती धाव येतील. वेदांत पाटील अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वेदांत पाटीलने देखील इम्प्रेस केलंय. थर्ड अंपायर घेतलेला आहे. टीव्ही रिव्ह्यू घेतलाय रनआउटसाठी. ऑनफिल्ड अंपायर तुम्ही पाहू शकता. लगेचच त्यांनी इशारा केला की धावचित आहे का नाही आहेत. क्लोज डिसिजन आहे. आमचे JP पॅनलचे मुख्य पंच जय पवार सर लगेच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. सातत्याने चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर मागणी असते या पॅनलला.
नीट अँड क्लीन असा डिसिजन नेहमीच जय पवार सर आणि त्याची संपूर्ण टीम देत असे. भारतभरात हा पॅनल तुम्ही पाहू शकतात. अख्ख्या ती भारत देशात मग कुठे नागपूर असेल, मध्य प्रदेश असेल, MP असेल, UP असेल, राजस्थान असेल, ऑल ओव्हर इंडियामध्ये हा पॅनल आम्हाला पाहायला मिळतो. मुरबाड विभागात पाहायला मिळतो, ठाणे विभागात पाहायला मिळतो, भिवंडी परिसरात पाहायला मिळतो, वाशीमध्ये सर्वीकडे हा पॅनल आम्हाला पाहायला मिळतो. चांगला डिसिजन आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून येईनच. वाईड मिळाला, 1 धाव कंप्लीट आहे. आणि सामनावीर आई गावदेवी चषक घेसर भव्य ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा 2025 आणि या ट्रॉफीज देखील आम्हाला पुरस्कृत झालेल्या आहेत मान्यवरांच्या हस्ते. थोडंसं पेंडिंग आहे, कॅमेऱ्यामध्ये आमचा कव्हर होते. लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचू. क्षेत्ररक्षण आहे तसं सजवून ठेवा. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आहे. सागाव विपक्ष बेतवडे या दोन संघांच्या दरम्यान चेहरादेव सागाव नुकतीच स्पर्धा पार पडली आणि तिथे तुम्ही पाहिलं की प्रणित वाडेकरचे यांना मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला. बॅटर्स आउट, OUT आणि बॅट्समन आउट आहे. जेव्हा गोलंदाजाने चेंडू स्टंपला लावला तेव्हा बॅट ही हवेत होती आणि तोपर्यंत बेल्स उडाल्या आणि बॅट ग्राउंडिंग केली तोपर्यंत बेल्स उडाल्या होत्या आणि फलंदाज होतोय तो बाद धावचीच्या स्वरूपात. अजून एक धक्का लागलाय, सेकंडला आउट आणि जय अजूनही स्ट्राईकवर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, 1 धाव कंप्लीट झाली आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. चिन्मय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मागे धावतात आहे. चेंडूच्या मागे 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 2 धावा कंप्लीट, धाव फलकावर आहेत त्या 37. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एक मोठा फटका हवा आहे. डगआउट बॉक्स सुद्धा हीच अपेक्षा करतोय की एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मजा येईल. 37 धावा तर झाल्या आहेत, एक मोठा फटका आला कारण संध्याकाळचा सत्र या धावा करण्यात त्यांना देखील तेवढाच जड जाईल. पण बघूया आता कशा प्रकारे 2 चेंडूंचा सामना करतात आहे. विकास त्याच्या बॅटमधून 1 चेंडूमध्ये 2 धाव बघितले. धीरज त्याच्या बॅटमधून 1 धाव आलेली आहे. आगळा वगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक राहुल जाधव यांनी चुकी केली. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक करायचा प्रयत्न केला, फटका बरोबर कनेक्शन झालं नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. धावा झाल्या धाव फलकावर 39. शेवटचा चेंडू आहे, टार्गेट सेट करणारा चेंडू आहे आणि यावर जर षटकार आला ना तर मी तर बोलेन करंकालन सर 45 फायटिंग स्कोर उभा होईल. 11च्या सरासरीने मग धावा तुम्हाला कराव्या लागतील. षटकार चौकाराचीच अपेक्षा आहे. बघूया कशा प्रकारे या धावा होतात आहे. शेवटच्या चेंडूवर लो फुल टॉस चेंडू मिस तर झाले. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट सुद्धा झाले, म्हणजे एकही धाव नाही आहेत. धावसंख्या स्थिर आहे. 39 धाव्यांवर 7 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या येणाऱ्या 4 षटकांमध्ये 40 प्रति षटक 10च्या सरासरीने या धावा करायच्या. थँक्यू डीजे. आमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तर धीरज भोईर ज्यांनी 8 चेंडूमध्ये 14 धावा केल्या. वेदांत पाटील चांगला षटक हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या नाही, 10 धावा खर्च केल्या. विकेट नाही याला रोहित भोईर 1 षटक हाताळलं, 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट बाद केले. अवधूत म्हात्रे जे गोलंदाजीसाठी सर्वात मागणे ठरले, अवधूत म्हात्रे 18 धावा खर्च केल्या आणि
गडी बाद केल्या. 2 पुरुषोत्तम आले, चांगली गोलंदाजी केली त्यांनी देखील 7च धावा दिल्या आणि 1 विकेट. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तानाजी पाटील अँड कंपनी. तुम्हाला एक नम्र विनंती आहे, बेतवडे संघाला अमर तांडेल थोडंसं फास्ट खेळा. 24 चेंडू 40 धाव्यांची गरज. 10च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा काही बॅटर्स लगेच पाठवा, जास्तही विलंब लावू नका. तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. चिन्मय थोडंसं रेडी व्हा. लेदर बॉल क्रिकेटर आहे. तुमचा फिटनेस आम्ही पाहिला, खूप चांगला फिटनेस आहे. तुमचा दर्जा देखील चांगला आहे क्षेत्ररक्षणाचा आणि असं क्षेत्ररक्षण व्हायला हवं. ग्रामीण क्रिकेटचा स्टँडर्ड सुधारतो आणि ग्रामीण क्रिकेटसुद्धा आता कुठेही कमी राहिलं नाही आहे. पूर्वीचा काळ असा तर या 40 धावा मला तरी वाटतं आकाश भोरे आम्हाला सांगत होते या नक्कीच झाल्या नसत्या, कारण तेव्हाचे चेंडू वेगळे होते. तेव्हा तर सर्व वातावरणसुद्धा वेगळं होतं. आता क्रिकेटमध्ये ग्लॅमर आला आहे, क्रिकेटमध्ये इन्क्रीमेंट झालेत. त्यामुळे चेंडू असे आलेत की पूर्वी आपण चेंडू टाकायचे होते गुडघ्याच्या वर नाही उडायचे आणि आता चेंडू इथे आपटला तर आपल्या समालोचन कक्षाच्या वरून जातो. म्हणजे पहिल्या माळ्यावरून चेंडू डायरेक्ट फ्लाय होतो. हे आताचे चेंडू आहे. आताच्या चेंडूमध्ये फलंदाजाचे देखील नावावर बरेचसे अर्धशतक पाहायला मिळतात. आणि असं नाही आहे, पूर्वी जेव्हा एक फलंदाज 50 धावा मारायचा तेव्हा 10 दिवसानंतर समजायचं की त्याने 50 धावा मारले आणि आता समजतं की 10 मिनिटांनी एक फलंदाज 50 धावा मारतो, कारण आलेले चेंडू. असं हरकत नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बदल होणार आहे. क्रिकेटमध्ये ग्लॅमर आला आहे, पैसा आला आहे, सर्व काही आलं आहे. पूर्वीच्या काळी खेळपट्ट्या नव्हत्या, यावेळी खेळपट्ट्यासुद्धा चांगल्या आहे. सकाळपासून ही खेळपट्टी आपण पाहतोय चमचम करते आणि लगेचच आम्ही वळतोय. ज्यांनी आम्हाला आजच्या दिवसात चांगलं साथ दिली, समालोचन करत असताना आम्हाला संधीसुद्धा दिल्या, असे आमचे सर्वांचे लाडके हेडुसन गावातील सुपुत्र चॉकलेट बॉय करंग कालंग के. थँक्यू मनोजजी जोशी. पिंट्या दादा, इव्हिनिंग सेशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. GCC केसर आयोजित गावदेवी चषक 2025 मॅच बिटवीन बेतवडे आणि सागावमध्ये टार्गेट 40चे पहिला बॉल घेऊन ज्योतिकेश भोईर, तर स्ट्रायकिंग एंडला सूरज भोईर आहेत. ऑफ स्ट्राईक चिन्मय. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा पहिला बॉल. व्हेरी फास्ट बॉल ऑन साईडला पुल करण्यात आलाय आणि बॉल गोल होतोय. मिड विकेट सीमारेषेचा बाहेर. 6 धावा. मध्ये पहिलाच बॉल आणि आक्रमक सुरुवात. सूरज भोईरचा जो अंदाज आहे, बेधडक बेधुंद हा फटका होता. ॲक्शन रिप्ले वन्स अगेन. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट live.in. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॅटचा फ्लो कांद्याचा मागे, बॉल मिड विकेटचा बाहेर. सूरजचा पहिला षटकार. कॅच त्यानेच ड्रॉप केली होती. कुठेतरी तो राग स्वतःवरती होता आणि तो आता बॅटिंगमधून दिसतोय. पहिला बॉलवरती षटकार आलाय. 40ला चेस करतात सागाव. जितिकेशला कमबॅक पहिल्या षटकामध्ये करावं लागणार आहे, कारण टॉप ऑर्डर तगडी आहे सागावची. ती जर तुम्ही ढासळली तर मात्र या मॅचमध्ये तुम्ही उभे असाल. ऑन साईडला बॉल चालला वन्स अगेन. काऊ फेसमध्ये फिल्डर आहे तमर. 1 धाव आणि एका धाव्याने धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती. चांगली बॉलिंग पहिल्या डावामध्ये, खास करून शेवटचं जे षटक होतं पुरुषोत्तमकडून फक्त 7च आल्या. सेकंड ओव्हरमध्ये रोहित भोईरने फक्त 4च खर्च केला, तो सर्वाधिक इकॉनॉमिकल होता. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चिन्मय स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत, जे लेफ्टी आहेत. ऑन साईडला काऊ कॉर्नर, डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. आयोजक आकाश भोईर यांची वाणी म्हणजेच आकाशवाणी, ते ऑलरेडी त्यांनी केलेली आहे. पाहूयात हे सत्र जसं कम्प्लीट होईल ती योग्य ठरते की मात्र अयोग्य ठरते. इव्हिनिंग सेशनमध्ये या मैदानावरती धावा चेस होतील नाही होणार. सकाळच्या पहिल्या मॅचपासून आपण 50 पेक्षा जास्त धावा प्रत्येक डावामध्ये बघितला. पहिला 4 ओव्हरचा सामना जिथे 39 बनलेला आहे. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल बॅटचा आत लागला. मिड ऑफला चेस करत असताना मात्र बॉल लॉंग ऑफकडे चालला. फिल्डिंग चांगली. डबलला चान्स घेतली नाही सूरज आणि चिन्मयने. एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 8 आकड्यावरती. हे जेव्हा प्रश्न विचारणार बॉलर बॅटरला तेव्हा मात्र ही मॅच असेल खऱ्या अर्थानं बेतवडेकडून. अन्यथा जर सुरुवातीला पावलेला कॅपिटलाइज सूरज आणि चिन्मयने केलं, 15 पेक्षा जास्त धावा पहिल्या षटकामध्ये गेल्या, तर तेवढं कठीण नसेल आव्हान. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या ओव्हर नंतर आम्ही उद्याचा जो काही शेड्यूल आहे तो देखील तुमच्या समोर आणू. 8 धावा आहेत. जितिकेश भोईर एज मागे फाईन लेग ऍक्शन मध्ये. वा,
सुपर्ब, शेवटच्या क्षणाला चांगला अटेम्प्ट केला पण अंपायरचा सिग्नल नो बॉल. ओ भाई, ओव्हर स्टेप. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. यस, अंपायर ओव्हर स्टेप करण्यात आलाय. येस, डावा पाय तो पुढे पडलाय आणि अटेम्प्ट करत असताना जयने तर फिनिश जबरदस्त केलं होतं. मात्र इथे नो बॉलने बचावलाय सूरज. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 9. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. चान्स आहे आता पुन्हा मोठ्या फटक्यासाठी सूरज भोईरला. अजयने चर्चा केली आहे, तुला काय करायचंय, मोठ्या फटक्यासाठी बॅटर जाणार आहे, तुला त्याला कसं थांबवायचंय. तो पुढचा बॉल तयार होता. जितिकेश ऑन साइड, काऊ कॉर्नर, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ, पॉवर प्ले, फ्री हिट. मुभा आणि चान्स. रॅप करत असताना बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. भोईरचा आणखी एक बेधडक षटकार. डिस्क जॉकी सेफ, आपलंही आभार. षटकार 2 आले सूरजच्या बॅटमधून. धावा 15 वरती पोहोचल्यात. पहिल्या 4 बॉलमध्ये 40ला चेस करत असताना स्ट्रोक चांगला कंप्लीट करतात. बॉडीचा बॅलन्स थोडासा बॅकफूट वरती जात होता. त्यांनी बघितलं स्टंप किती लांब आहेत आपल्यापासून, स्वतःला सावरलंय आणि बॉल मात्र गेला निघून डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. जबरदस्त मॅच आहे. स्कोरिंग राऊंड आहे. विकेट पाट आहे. तिचा ऍडव्हान्टेज कुठेतरी आपण फलंदाजांना होत असताना देखील बघितला. वाऱ्याच्या वेगासोबत काही इंचेस बॉल हवेमधून जास्त फ्लावत असताना आपण बघितला. रिक्वायर्ड हंड्रेड फक्त 7.50. त्याचं कारण पहिल्या 4 बॉलमध्ये 15 बनलेल्या आहेत. ओ वन्स अगेन बॉल गेला काऊ कॉर्नरचा बाहेर. षटकार. एक्स्ट्रा पेसने टाकण्याचा प्रयत्न, लाईन अँड लेंथ हे दोन्ही ओळखून मात्र आलेला आडवा बॅटने काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा सूरजचा आणखी एक जबरदस्त हिट. 6 धावसंख्या 21 वरती. शेवटचा एक बॉल पॉवर प्ले मधला. 40ला चेस करत असताना यापेक्षा चांगली सुरुवात काय पाहिजे. ओ इथे बॉल गॅप मध्ये निघाला. नो चान्स फॉर फिल्डर. डीप स्क्वेअर लेगचा बार. आलेला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अर्ध्यापेक्षा जास्त धावा, अर्थातच 25 वरती पहिल्या षटकाच्या खेरीज चेरादेव सागाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 23ला नाबाद सूरज. चिन्मयच्या बॅटमधून एक धाव. 40ला चेस करत असताना 18 बॉलचा खेळ बाकी आणि 15 धावांची फक्त आता गरज उरलेली आहे. जबरदस्त बॅटिंग. बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप झाल्या पहिल्या डावामध्ये. मात्र चिन्मयने ज्या काही कॅचेस पकडल्यात, जर ते क्वालिफाय झाले तर मात्र इम्प्रेसिव्ह फिल्डिंग केली आहे. आयोजकांना लक्ष द्यावं लागेल त्याच्याकडे. अशा कॅचेस होत्या त्या. बेस्ट फिल्डरसाठी प्रबळ दावेदार असेल जर त्याची टीम क्वालिफाय होते टॉप 4 मध्ये. 25 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. अजय पाटील सेकंड ओव्हरमध्ये 40ला चेस करतात. 18 बॉल 15ची गरज. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल आणि इथे सिग्नल आलाय वाईड. वाईडने धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते ती 26. 26 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चेरादेव सागावला. एक मात्र सामना सेकंड राऊंड मधील आज आपण पाहत आहोत. ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. प्लॅन मिस. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल होता. पडला. हलका वळतोय. मात्र अजयला माहिती आहे आव्हान थोडंसं कठीण आहे आपल्यासाठी आता धावसंख्येला डिफेंड करत असताना. पण सुरुवात शून्यापासूनच होते. तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा, मग ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर सुरुवात तुम्हाला शून्यापासूनच करावी लागते. विकेटची, धावांची. 26 धाव्यात. वाईट नंतर डॉट आलाय.
17 बॉल 14. फुल लेंथ आलाय बॉल, पडलाय, ड्राईव्ह करायचा होता सॉफ्ट हँडने, नाही जमलं, बॉल गेलाय तो विकेट किपरकडे. हे जे डॉट बॉल आहेत यांचं पर्सेंटेज जेव्हा वाढेल, एकात दुसरी विकेट या मॅचमध्ये ठेवणारे बेतवडेला, अन्यथा एकात दुसरा मोठा फटका मॅचच्या फार जवळ, विजयाच्या जवळ नेऊन ठेवेल चेरादेव सागावला. 16 बॉलमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. अजय राऊंड द विकेटने निळ जैनकडून येत आहेत. ऑनसाइडला 4 सेट आहेत. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ बट त्याचाही वरतून बॉल सीमा पार, षटकार. ओव्हर पिच भेटलाय आणि थेट बॉल लॉंग ऑफला क्लिअर करत असताना 6 धावांनी धावसंख्या 32 वरती पोहोचली. 8 ची गरज आहे. स्विच हिटचा प्रयत्न, लाईन मिस आणि थेट बॉल या स्टँड वरती, क्लीन बोल्ड. ला पहिली विकेट पडली. स्टार्ट भेटलेला, चिन्मयची विकेट आली आणि रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थित होते. दुपारचं ऊन, इव्हिनिंग सेशन मध्ये जरूर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. मॅच त्यांच्या बाजूने, पण पाहूयात जे काही करायचं मॅच मध्ये बेतवडेच्या गोलंदाजांना करायचं. अजयने जरूर केलंय, पण एक जो षटकार आला त्यामुळे थोडासा इम्पॅक्ट पडलेला आहे. 32 धावांत उर्वरित 14 बॉल आणि 8 धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये चेरादेव सागावला. प्रयत्न स्विच हिटचा, कनेक्शन प्रॉपर आहे आणि बॉल निघाला डीप थर्डला, सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा चौकार. मॅच बॉल आला. 4 ने धावसंख्या 36 वरती पोहोचली आणि अजूनही 4 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना ती म्हणजेच सागावला. जबरदस्त खेळ, बॉलिंग चांगली झाली आणि सध्या 40 धावांना चेस करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये सूरज भोईरने मॅचला खुलं केलं, कारण 25 त्याने बनवल्या. खेचून मारण्याचा प्रयत्न, बॉल वाईडिश लॉंग ऑनकडे. अमर आहे पहिल्या बाउन्सवरती कव्हर केलं त्याने, बॉलला थ्रो. रोहितकडे स्ट्राईक, 2 षटकांचा खेळ संपला. 37, 1 विकेट, बॉल 12 बाकी, धावा पाहिजे 3. धावांची गरज आहे. उद्या खेळणाऱ्या संघांना विनंती आहे, दिलेल्या वेळेवरती तुम्हाला उपस्थित राहायचंय. फर्स्ट मॅच उद्या ठीक आपण 8:45 टॉस करणार आहोत. 9 पहिला बॉल पडणार आहे. पहिल्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना सूचना आहेत. सॉफ्ट हँडने खेळायला मिडॉनला 1 धाव तर सहजरित्या आपण पाहत आहोत. आता फक्त पाहिजेत त्या 2 धावा. उद्या वेळेवरती उपस्थित राहिले नाही तर मात्र तुम्हाला कमी ओव्हरची मॅच खेळावी लागणार आहे. बॉलची पॅनल्टी असेल. ऑन साइडला उडवल्या बॉलला, फिल्डर आहेत, कॅच त्यांनी सोडले, वेळ आमचा वाचवला, चौकार आलाय. अभिनंदन सागाव, हार्ड लक बेतवडे आणि जबरदस्त बॅटिंग सूरज कडून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. उद्याचा लॉर्ड्स आहे वाकनबी आणि त्यांच्या अगेन्स्ट SSC कंबालपाडा खेळणार आहे. फर्स्ट मॅच मध्ये ठीक तुम्हाला 8:30 रिपोर्ट करायचं आहे. 9:45 टॉस, 9 पहिला बॉल. सेकंड मॅच मध्ये एदूटने बी आणि आजदे खेळणार आहे. थर्ड मॅच मध्ये खाडी आणि डायगर खेळणार आहे. फोर्थ मॅच मध्ये कोळेगाव आणि तृणमूली खेळणार आहे. फिफ्थ मॅच मध्ये खोणीका आणि हेदूटने खेळणार आहे. तर 6th मॅच मध्ये सोनारपाडा आणि नागाव, दोन इन्फॉर्म टीम 6th मॅच मध्ये खेळतील, नागाव आणि सोनारपाडा. सो आपण
उद्या ठीक भेटूया 8:30ला, पण त्या अगोदर करूयात आपण या मॅचचा प्रेझेंटेशन, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. अर्थातच जाऊयात आपण आता तिकडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊ. तीन षटकार आणि 2 चौकारांच्या जोरावरती ज्याने बनवलं या मॅच मध्ये 27 धावा, सूरज भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चिन्मय आलेला. सूरज या लवकर या, सूरज प्लीज. मंचावरती नामवंत खेळाडू आमचे घेसरचे साईनाथ दादा भोईर आहेत. मी दादांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. उद्या खेळणाऱ्या दोन्ही संघांना सूचना आहेत योग्य त्या वेळेवरती, अन्यथा तुम्हाला बॉलची पॅनल्टी असेल. या आदरणीय साईनाथ दादा भोईर. आणि दादांच्या शुभस्य आपण सामनावीरचं पारितोषिक देत आहोत. सूरज भोईर जबरदस्त बॅटिंग, पहिल्याच ओव्हरमध्ये जो अटॅक त्याने केला त्यामुळे मॅच खुली झाली आणि बेतवडेला पुन्हा पुनरागमन करता आलं नाही त्या मॅचमध्ये. अभिनंदन सागाव, हार्डलक बेतवडे. सेकंड राऊंडची एकमात्र मॅच आजच्या दिवसामध्ये आपण एन्जॉय केली. सूरज सामनावीर आहेत. आदरणीय साईनाथ दादा भोईर यांच्या शुभस्य आपण त्यांना सामनावीरचं पारितोषिक देत आहोत. मनापासून आभार साईनाथजी भोईर आणि त्यासोबत अभिनंदन सूरज, चेरादेव सागाव. आणि आजचा पहिला दिवस या ठिकाणी सो थँक्यू ओम साई, मॉडर्न टेनिस क्रिकेट live.in, दत्तकृपा साऊंड, तिन्ही अंपायर JP सर, मोबिन सर आणि अमदुल्ले सर, आपले आभार. अभिनंदन सागाव. आणि उद्या भेटूया ठीक आपण 9:15